किती वेळ झाला संतोष आला नाही अजून? 5 मिनिटात येतो म्हणलं, 5:25 झाले आता. ए यार चल ना लवकर वैभ्या. अरे पण जायचंय कुठे? अरे बस स्टॉपला जायचे. बस स्टॉपला काय आला? अरे ते नाही का माझ्या मामाची पोर येणार आहे, त्याला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात ना, तेव्हा ती येणार आहे. काय रे तिचं नाव? अरे तिचं नाव सपना नाही का? हा अरे तीच ना जी पक्की आगाऊ होती बारीक बनत ती. हा हा तीच तीच. पण आता आगाव नाही, शांत झाली. असे का? बरं चल, नाही तर तिला परत राग येईल. हा बरं चल लवकर. चल. वा, 5 मिनिटात येतो म्हटलं, इतका वेळ लावलाय. अरे जरा काम होतं ना घरी, त्याच्यामुळे उशीर झाला. गाडी नाही आणली का तू? अरे नाही आणली गाडी. अरे मला असं माहित असं तर मी अर्धा तास कशाला इथं बसले असते, चालत नसते गेले घरी. बरं तुला बराच वेळ झाला का इथं? 5:25 केले तू इथं. हा कोण आहे? याला ओळख नाही का तू? नाही. अरे हा वैभव. लहानपणी बघ तू खलाटीला पाण्यात बुडाली होती, यांनीच तुला वाचवली होती माहिती का? बरं चला. तुमचं झालं असेल तिथं जाऊ आपण आता. वाव, गावाला कसलं भारी वाटतंय ना. हा ना. मस्त झाड, वातावरणच लय भारी गावाकडचं. आवडलं ना? हा मग, मोकळे हवा, भारी वाटतंय. बरं बस दमले असेल, पाणी घेऊन आलो. हा. बापरे, गावाकडे कसलं ऊन आहे, लय गरम होतं इकडे. तर पाणी. हे अत्यंत कुठे गेले? अरे बाहेर गेलेत ती, येतील आता, बस ना तोवर. मी आलो बैलांना पाणी घालून. ए थांब, मी पण येते. अगं नको येऊ, लय ऊन झाले. येऊ दे ना, अरे एकटी घरात बसून बोर होईल मी. बरं चल. बरं ठीक आहे, चल. ए संतोष, माझे 1-2 फोटो काढ ना. अगं मला नाही फोटो काढता, वैभ्याला येतात. त्याला विचार, काढतो का नाही तर तू काढ. हे वैभ्या, तिचा फोटो काढ ना. अरे पण मी कसं काढू ही बैल? अरे मी बैल नेतो, तू काढ रे बिंदास फोटो जा. बरं दर म्हणे. ए अजून एक थांब. ए इकडून काढ. बघू कशा आले, काढलेत का चांगले? वाव, मस्त काढलेत रे. तसं येतात मला फोटो काढता, कधीतरी काढत असतो मी फोटो. बरं चल जायचं का? चल. ऐक ग. नीट बघून चाल, हे गाव आहे, शहर नाही तुमचं. चल. वैभव, अरे बोल काहीतरी. ई आंबे बघ. वाव, हे तोडू का? हे नकोय. तोडते ना. अगं ते आपलं नाही. मला खायचंय एक तरी. अगं ज्यांचं आहे ना ते बोलतील आपल्याला. प्लीज प्लीज एकच. अगं सण त्याला की खाऊ ना आपण. तो कधी यायचा आणि मी कधी खाणार? तर एक तरी, एक तोडू. नाही नको. तू देतो का मी तोडू? बरं थांब. अजून एक, अजून एक. हे हे, काय झालं? अगं ते का आंबा पिकलाय का? अरे खाऊ दे ना. अगं कच्चा आंबा आहे, चिक लागेल तोंडाला. मग काय करू आता? दे मी फोडून देतो. फुटेल ना पण. गावाकडच्या पोरांना कमी समजत आहे काय? बापरे, गावाकडच्या पोरांना लईच ताकद आहे. एका बुक्कीत आंबा फोडलाय. गावाकडची पोरं काटकुळी जरी दिसत असली ना तरी त्यांच्यामध्ये ताकद लय असते.
हे धर तू घे ना. नाही नको खा तूच. अरे घे थोडं. नाही मी खात असते सारखाच. अरे घे ना. नाही नाही नको नको खा. काय रे असं तू. अगं इकडे गावाकडे मी दररोज खात असतो. मग आता काय फ्युचरचा प्लॅन. काय नाही ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालंय आता. मग आता कुठे जॉब वगैरे. दिलाय एका कंपनीमध्ये इंटरव्ह्यू हम्म. पण त्यांचा कॉल नाही आला अजून. मग तू तू कुठे कॉलेजला. मी इथेच आहे तळेगावमध्ये. तळेगावला कोणतं कॉलेज. डी.वाय. पाटील. असं काय. ए तुला फोन आलाय कोणाचा. एक कट का केला बघू. अगं मित्रच आहे. बघू ना कोणाचा आहे. अगं मित्रच आहे. गर्लफ्रेंड वगैरे आहे काय. नाही नाही मला कोण गर्लफ्रेंड नाही. सिरियसली. हा सिरियस. मी नाही पोरींबरोबर बोलत. बरं चल जाऊ आपण. बस की. अगं नको कोणी बघितलं तर उगाच चुकीचं समजायचं. त्यात काय चुकीचं समजायचं. आपण फक्त गप्पाच मारत बसलोय ना. हे तुला आणि मला माहिती आहे पण बाकीच्या लोकांना नाही ना माहिती. आणि गावाकडची लोक कशी असतात ना वेगळेच समजून बसत आहेत. काय वेगळं समजता. तुझ्या मनात नाही ना तसं काय. हे नाही मग कशाला घाबरतोस. नाही नको चल. बस ना. नको संत्या पण नाही आला अजून खाली. चल आपणच जाऊ वरती. जाऊ दे थांब की. नको. अरे वैभव. चल. अरे थांब ना वैभव. ए संतोष हे बघ मी आंबे खाल्ले. मला माहित होतं तू आंब्याच खायला आली. बरं कोणी काढून दिलं. या वैभवने काढून दिले. अरे तू खाली का नाही आला. अरे बैलांना पावळ्या घालायच्या ना ते आणाय गेलं पावळ्या. मला वाटतं तू खाली येशील मग तू नाही आला मग मॅच दिला काढून. बरं झालं चल. बरं चल मी जातो आता. कुठे चालाय. अरे थोडंसं काम आहे घरी संध्याकाळी आलो ना. बरं बरं चालतंय. चल आपला. थांबला असता थोड्या वेळ तर काय झालं असतं. काय रे संतोष वैभव नाही आला इकडे. नाही आला तो आता झोपला असेल. एवढं लवकर. त्याची सवयीच आहे लवकर झोपायचं आणि लवकर उठायचं. मित्रांमध्ये जात नाही बसायला. अगं त्याला मित्र असेल तर तो जाईल ना. त्याला मी सोडून कोणच मित्र नाही त्याला. तुझं काय तू लहानपणापासून कट्टर मित्र आहे का. अगं तू माझा मित्र नाही भाऊ आहे. तो माझा भाऊ. ए त्याची गर्लफ्रेंड असेल ना. अरे येडी बिडी झाली का काय. तो एका पोरीसोबत पण बोलत नाही आणि पोरपाटाची लांबच राहिली आणि तर पटलीच तो पहिल्यांदा मला येऊन सांगल तो. एवढा विश्वास आहे तुझा त्याच्यावर. स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे त्याच्यावर. अरे लय चांगला आहे तो. असा पोरगा शोधून सापडणार नाही. हो का. हा ना. असे. अरे सोनलने घरी भेटायला बोलवलंय पण जायचं कसं. हा संतोष कुठे गेला काय माहिती किती वेळ झाले. कॉल लावून बघू का त्याला. फोनच लावते. हॅलो. हा बोल ना. अरे कुठे आहे तू. अगं मी दूध घालाय आलोय. किती वेळ लागेल यायला. टाइम लागेल. काय झालं. अरे तर सोनलने घरी भेटायला बोलवलं होतं ना जायचं होतं तिच्याकडं. असं का. हम्म. बरं थांब मी वैभ्याला कॉल करतो. त्याला सोडायला येईल तुला. तो येईल का. हा बरं बघ विचारून कारण एवढ्या उन्हात मी चालत नाही जात. बरं बरं विचारतो. हा ठेव का. हो हो. कधी यायचं हा. बस. तुला काही काम नाही का. का असं काय विचारते. संतोषने एक कॉल केला आणि तू लगेच आला. अगं संत्या माझा मित्र आहे आणि जेव्हा जेव्हा मला मदतीची गरज पडेल ना तेव्हा तेव्हा तो हजर झालाय. आणि तसं पण तू आमच्या गावची पाहुणी. तुझी सेवा करणं आमचं कर्तव्य आहे. बस. कुठे राहतोस रे तू. अगं मी वरच्या आलेला राहतोय. चांगले विचार आहेत तुझे. नाईस. बरं बस ना आता. तुला उशीर नाही होत का फ्रेंडकडे जायला. अवकाश गाडी येते रे चालवतो तुला. नाही तर पाडशील मला. बोल ना काला बोलावले. कुठं जायचंय का. जायचं नाही कुठे मला तुझ्याशी बोलायचंय. हा बोल ना. मला तू खूप आवडतस. माझ्याशी लग्न करशील. नाही. हे बघ तुला असं वाटत असेल की मी लगेचच तुला विचारायची घाई केली पण वैभव खरंच मला तुझा स्वभाव खूप आवडतो. हे बघ सपना
मी तुला क्लिअर सांगतो, आपलं काही होऊ शकत नाही. तुझा घरी. बा खरंच खूप जीव जडलाय तुझ्यावर. अगं तू माझ्या मित्राच्या मामाची पोर आहे आणि तुझ्यावरती फक्त त्याचाच हक्क आहे. आणि तुमच्या घरचे पण म्हणतात का तुमच्या दोघांचं लग्न लावणार आहेत म्हणून. आणि संत्याला पण तुला आवडत आहे. अरे पण तुला असं कोण म्हटलं मला नाही आवडत तो? तसं काहीच विषय नाहीये. तू का नाही म्हणतोय तेवढंच एक कारण आहे का? हां तेवढंच कारण. पण मला नाही आवडत तू. काय कमी माझ्यामध्ये? काय कमी नाही, पण मला तुला हा म्हणून माझ्या मित्राला नाही गमवायचं. बरं चल जातो मी. ऐक ना, मी जर संतोषच्या मामाची मुलगी नसते तर मग तरी नाहीच म्हटलं असतं मला. मला आता याविषयी नाही बोलायचं. जातो मी. ऐक की वैभव, सपना काय झालं, कशाला रडते? काय नाही झालं. सांग ना खरं खरं, मी तुझा मित्र आहे ना. खरंच काय नाही झालं. आता नाही सांगणार का मला? अरे तो वैभव मला आवडतो. अगं मग चांगलं आहे की. तसं पण वैभव चांगलं आहे. अरे त्या वैभवला आज मी प्रपोज केला पण तो नाही म्हणतोय. असं का? बरं मी त्याच्यासोबत बोलतो, तू रडू नको. राहू दे, नको सांगूस. तसे मी उद्या जाणार आहे आता. तू तर बोलली होती ना महिनाभर राहणार, मग आता का लगेच चाली तू? काय करू इथं राहून तरी? तू नको रडू, टेन्शन नको घेऊ, मी त्याला व्यवस्थित सांगतो. नको बोलूस, राहू दे. वैभव काय झालं? इथं हिने एकटाच थांबलाय. हा असं चालू आहे. सपनाचं तुझं काय चालू आहे? कुठं काय चालू आहे? काय नाही चालू. खरं खरं सांग, तिनं मला सगळं सांगितलंय. अरे काल तिनं मला प्रपोज केला. खरंच? अरे मग चांगले ना राहू, तिला हा का नाही म्हणला? असं कसं हा म्हणू? अरे ती तुझ्या मामाची पोर आहे, तिच्यावर फक्त तुझा हक्क आहे. आणि ती तुझी होणारी बायको आहे. काय पण काय बोलतोय? ती माझ्या मामाची पोर आहे म्हणून बायको झाली का लगेच? हे बघ, मला माहिती आहे तुला ते आवडते म्हणून, कळलं का? आपण मी नाही ना आवडत तिला. अरे मग घरची तर म्हणत असतात ना का तुमच्या दोघांचं लग्न लावणार आहेत म्हणून. अरे मामाची पोर आहे, मग तेवढं घरची चिडवणारच ना. हे बघ, पण मला असं दोस्तीमध्ये गदार करायला नाही आवडत. अरे तू मला भाऊ म्हणतोय ना, मग माझ्या मामाची पोर तुझ्या मामाची पोर झाली ना. हे बघ वैभ्या, आपल्याला कोण आवडते ना याच्यापेक्षा दुसऱ्या व्यक्तीला आपण आवडते ना, हे लय महत्वाचं आहे. बरं जा आता, नंतर ती गावाला जाईल. तुझ्या जे मनात आहे ना ते बोलून टाक. हां चालते. सपना चाललीस? दिसत नाही? राग आलाय का माझा? मला कशाला राग येईल? परत कधी येणार आहे तू? कधीच नाही. आमचं गाव आवडलं नाही का? जे बोलायला आलंय ते बोल. सॉरी, चुकलं माझं. तुझं मन लय दुखावलं मी. हे बोलायला आलंय का तू इथे? नाही मग जे बोलायला आलंय ना ते बोल पटकन. अगं मला लय आवडते तू. माझ्या बरोबर लग्न करशील? पण मी तर तुझ्या मामाची पोर नाही ना. तू माझ्या पण मामाची पोर आहे. कसं काय? अगं संत्या माझा मित्र आहे आणि मित्र हा भाव असतोय. आता त्याच्या मामाची पोर म्हणल्यावर तू माझ्या पण मामाची पोर ना. काय? लग्न करशील माझ्यासोबत? विचार करून सांगेन.